जयडे, लय दिवस झाले. मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, पण कुणाला सांगू नका सा. नाही नाही. ते उद्या ना. जयडे, हा इकडे थांब जरा आले. तू सांग उद्या काय? अगं तुला इकडे म्हणायला कळत नाही का? आले आम्ही. काय ग? इथं काय करतेस? काय नाही, जरा गप्पा मारत होते. हिच्या संग काय गप्पा मारायच्यात? चल गप घरी. अगं मी तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? चल, हिच्या काय नादाला लागायचंय? चल घरी. बरं झालं सांगितलं नाही, नाहीतर नेमकं पुष्पा काकींना ऐकलं असतं. जयडीला परत कधी तर सांगू. राहुले, तुझं खरंच अवघड आहे बरं का. कर तुला ना तुझ्यासारखीच बायको मिळायला पाहिजे. पण मी काय म्हणतो, आज ती पोरगी मिळणार कुठं तू? आजा, अरे मी इथल्या पोरींसाठी बनलोच नाही लका. मग मला एकदम रशियाची बघायला लागणार आहे. रशियाची बघ, हॉलिवूडची बघ. बघणारच आहे मी. काय भिजतो काय कोणाला? तिला खायला काय घालणार आपण? काय म्हणजे आपण खातोय तीच की, भाकरी, खरडा, भाजी, कांदा, लिंबू. ती काय कडबा खाणारे असेल वय? कडबा खाणारे असतील ना तर परवडलं असतं. म्हशी संग चराल तरी नेला असतं रे. राहुले, आपण जे खातोय ना ते खायला पैसे लागतात. ते कोण कमवायचं? मी ऐक की. कधी? बायको सोडून गेलो. आजा, तू सकाळ सकाळी आमच्या बापूसनी भेटून आलास काय र? का? काय लका, दोस्त आहेस का कोण आहेस? जरा चांगलं बोल की माझ्याबद्दल. हाय का आता? अरे चांगलंच सांगतो की राहुल्या. अरे लग्नाच्या आधी कमावलं नको का आपण? कमवतो की मी लका. दिसते की किती कमवतोयस ते. आम्ही हातापाया पडून सांगितलं तरी तू दुकानात जाय नसल्या का? जातो की उद्यापासून. नक्की का? नाही, आम्ही सुट्टी येतो पर्यंत दुकानात जाणार नाही असं म्हणला होतास, म्हणून म्हणलं. अरे आता कामापेक्षा दोस्त महत्वाचा आहे ना, म्हणून. आयुष्यभर नुसतं डायलॉगच मारत बस. अरे जा जरा बापूला मदत करत जा राहुल्या. सारखं बोलणं बरं दिसतंय काही. हा, उद्या कोण पोरगी द्यायचं नाही ना तेव्हा कळलं मग तुला. इथली पोरगी कुणाला पाहिजे? आपण एकदम फॉरेनची करत असतो, हॉलिवूड. बघशील तू, नुसतं बघशील नाही, तू नाचशील बी. चांदवडी टू डायरेक्ट फॉरेन नाचत येशील. लई शान आहेस. हाय तुम्ही शाना. मी का बिटतो काय कोणाला? आणि माझ्या मनात जे आहे का नाही तसंच होणार आहे का नाही बघ. आता तुझ्या मनात काय ते आम्हाला काय माहित? ते माझं मला माहित ना. माझ्या मनात काय ते तुला कसं कळणार? पण शीतलच्या मनात काय ती कसं तुला लगेच कळत? अरे नाही, असं काय नाही. हा, असंच आहे. मला कॉन्फिडन्स आहे फुल. तुझं कॉन्फिडन्स तुझ्या जवळ ठेव. जा जरा मदत करत जा, नाहीतर लग्नाच्या वेळी अवघड होईल. काय लग्नाची वेळ अवघड बिघड होत नसतंय काय. आपला प्लॅन सगळं रेडी आहे. हा बघ, मी असा रशियाच्या पुरीच्या घरात जाणार, सगळ्यांना भेटणार. हाय, हॅलो, नमस्ते, हाऊ डू यू डू. कधीपासून हाका मारते मी? आलेस तर तिकडे जायचं ना डायरेक्ट. इकडे कशाला बोलून घेतले? मला तुझ्या एकट्या संग बोलायचं असतं म्हणून बोलते मी. सॉरी नसेल आवडलं तर.
चुकलं माझं. आतापासून नाही बोलू ना चार चौघांमध्ये. अगं मी कुठं असं म्हणलं मला आवडलं नाही. पण तोंडावरनं तर तसंच वाटतंय की. हे अगं असं काय नाही. होय, म्हणून सारखा फोन करतोस, सारखा भेटाय बोलतोस. अ, अ, मी करणारच होतो फोन पण गडबडीत राहून गेलं. नाही, राहुल्यामुळे सरलाश. नाही नाही, तुला तर लई कामं असतात. मी तर बिनकामाचीच आहे. मला तर कामच नसतात ना. अगं तसं नाही काय. असंच आहे आजा. काम असल्याशिवाय तू कधीच फोन करत नाहीस, कधी बी भेटाय येत नाहीस. मीच सारखा फोन करत असते, मीच भेटाय येत असते. आता मी मुद्दामच फोन केला नाही. म्हणलं बघू काय करतोस. अगं आताच येऊन बसलो मी इथं. 5-10 मिनिटं झाली तर. मग ते 5-10 मिनिटात वाटलं नाही मला एकदा बी फोन करावासा. अगं ते जेडीनं आधीच डोकं फिरलो होतं म्हणून काय सुचत नव्हतं. मला बी भेटली होती आज. अरे, तुझाच विषय निघाला होता. काय म्हणून? हेच की, तू आणि अजिंक्य एकमेकांवर कधीपासून प्रेम करताय, कुणी प्रपोज केलं. काय हम्म, मग तू काय म्हणली? मी काय म्हणणार, सांगितलं सगळं. मीच प्रपोज केला आणि कसं केलं ते बी सांगितलं. मग अरे लय कौतुक करत होती माझं. म्हणली कसली डेअरिंग बाज पोरगी आहे. आमच्या अजिंक्यला अशीच पोरगी पाहिजे होती. असं म्हणली जेडी? मग म्हणली तुमचं लग्न झाल्यावर दारात मीच उभी राहणार. दार अडवायला आणि उखाणं घेतल्याशिवाय अजिबात आतमध्ये सोडणार नाही. मग मी म्हणलं घेते की उखाणा, त्यात काय एवढं. आता घेऊ का काय असं विचारलं, म्हणली आताच घे. मग घेतला. काय घेतलं? दारात उभी भुईट्यांची जैडी, जगात भारी फौजी आणि शितलीची जोडी. आणि 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 म्हणली आमचं अजिंक्य येडपटच आहेत. का? काय झालं असायला? राजा, आणि मी गंमत करते तुझी. तुला खरं वाटलं होय? शितले अगं तू येडी बिडी आहेस का ग? हा? हे बघ अंगाव काटा आला माझ्या. तू ना मला वाटलं खरंच सांगितलंस का काय? मी सांगणारच होते, पण तितक्यात पुष्पा काकी आली म्हणून नाही सांगितलं. ए बाई तू नको काय सांगू. माझं मी सांगतो कधी सांगायचं ते. आणि हो आता आपण नको जास्त भेटायला. कोणाला तरी उगाच संशय यायचा. हे काय संशय बिवशय येत नाही. फक्त भेटायला बहाणा पाहिजे बस. म्हणजे? आणि म्हणजे आता उद्या रंगपंचमी आहे. हा मग तुला रंग लावण्याच्या बहाण्याने मी घरी येणारच आहे की. हा असं म्हणतेस होय. हम्म. तू मस्त येशील का रंग लावायला, पण मी नको का लावून घ्यायला? हा मला ऍलर्जी आहे बाबा. गप्पे, कसली अलर्जी? एवढी वर्ष तर नव्हती, आता कुठून आली? काय तर उगाच फेकू नगस. अगं खरंच सांगतोय तर मी नाही लावून घेणार. असं आहे व्हय? आता तर मी रंग लावतच असते. सापडलो तर लावशील ना, घरातनं बाहेरच पडणार नाही, घरातच राहणार. मग मी घरात घुसून रंग लावणार, पण रंग तर मी लावणारच. बघू बघू की.